आजचे या शर्यत व्याख्यान मला जी गेल्या 67 वर्षापासून आपल्या इथे अविरतपणे सुरू आहे, या व्याख्यानमालेला माझ्यासारखा सामान्य कार्यकर्त्याला आपण बोलावलं, त्याच्यामुळे सर्वप्रथम आयोजकांचे सगळ्यांचे मी अभिवादन करतो. या कार्यक्रमाला यावं याच्याकरता आशिषजींचा मला फोन आला होता आणि ते म्हणाले, आशिष व्याख्यानमाला आहे, तुम्ही या व्याख्यानमालेत यावं आणि असा असा विषय ठेवावा. मी त्यांना म्हटलं, मी कोणी व्याख्याता नाही किंवा कोणी असा ओरेटर अशा पद्धतीचं काही माझा स्वभाव नाही आहे, पण त्यांनी म्हटल्यामुळे तुम्ही म्हटलं तर मी येईल, विषय ठेवील. आणि स्वाभाविकपणे अनेक ठिकाणी हा विषय मी बैठकीच्या माध्यमातून ठेवत असतो, संवादाच्या माध्यमातून ठेवत असतो. पण यावेळेस मोठ्या प्रमाणात संवाद नाही, पण विषयाच्या दृष्टिकोनातून काही आपल्यासमोर मांडणी करावी आणि म्हणून मी विचार करून ह्याला येतो म्हणून संमती दिली. एक 8-10 दिवसानंतर आपल्या संस्थेचे श्रीमान दहीहंडेकरजी त्यांचं एक मला पत्र आलं व्हॉट्सअपवर आणि त्यांनी सांगितलं की अशी अशी परंपरा आहे, या ठिकाणी राम शेवाळकरांनी याचा प्रारंभ केला आहे आणि मोठमोठे वक्ते येऊन गेले आहेत. ते सगळं वाचल्यानंतर म्हणलं, या सगळ्या वक्त्यांच्या मांदियाळीमध्ये माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांनी जाणं आणि काही बोलणं. म्हणलं ठीक आहे, हिंमत करू. पण त्याच्यात एक वाक्य मला थोडंसं जरा माझ्यावर धडपण आलं. ते असं म्हणाले की या ठिकाणी आलेले साधारणतः प्रत्येक व्याख्याते 1.5 ते 2 तास बोलतात आणि सगळेजण बसतात, ऐकतात. हे माझ्यावर दडपण की 1.5-2 तास या ठिकाणी बोलायचं. 1.5-2 तास बोलणं म्हणजे तसं सहज शक्य नाही आहे आणि म्हणून ते दडपण होतं. परंतु मी त्या आल्यानंतर जेव्हा त्यांच्याशी चर्चा केली, ते असं म्हणाले, असं काही आवश्यकता नाही आहे, तुम्हाला कमी वेळात बोलत कमी वेळातही बोलू शकता. मी माझा विषय पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन, त्याच्यामुळे किती वेळ बोलीन हे काही सांगू शकत नाही. या ठिकाणी जो विषय दिला तसा आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. आपल्या देशामध्ये, राष्ट्रामध्ये, आपल्या देशाचं, राष्ट्राचं मूळ गाभा, मूळ स्तोत्र, ज्याच्या आधाराने समाज, राष्ट्र उभा आहे, ती आहे आपल्या देशाची कुटुंब व्यवस्था. अप्रतिम, अद्वितीय अशा प्रकारची ही कुटुंब व्यवस्था. जगामध्ये असं कोणत्याही देशामध्ये अशी व्यवस्था नाही. ही केवळ आणि केवळ आपल्या देशामध्ये आहे आणि त्याची एक विशेषता आहे. कारण मुळात आपल्या संस्कृतीचा आधारच जो आहे तो वसुदैव कुटुंबकांचा आहे. आपण सर्व विश्वाचं कल्याण ही संकल्पना आपण ठेवून आणि आपल्या संस्कृतीमध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे विश्वाचं कल्याण म्हटल्यामुळे स्वाभाविकपणे त्याची वैचारिक पार्श्वभूमी ही सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. कुठपर्यंत विचार असावा, तर ज्ञानेश्वरांनी पसायदान लिहिलं आणि पसायदानामध्ये या विश्वाचं कल्याण व्हावं अशी साधारणतः मांडणी सगळी त्याच्यामध्ये केली. त्याच्यामध्ये ते उल्लेख करताना म्हणतात पसायदानामध्ये, दुरितांचे तिमिर जावं. आता शब्दरचना पहा, दुरितांचे तिमिर जावं म्हणजे दुर्जनांमधला अंधकार नष्ट व्हावा असं ज्ञानेश्वर माऊली सांगतात. दुरीत दूर करावे नाही म्हटलं, दुर्जन दूर करावे नाही म्हटलं, कारण माऊलीलाही माहीत होतं की दुर्जन हे दूर होऊ शकत नाही, दुर्जन प्रत्येक कालखंडामध्ये असणारच आहे. त्याच्यामुळे दुर्जन राहतील, पण दुर्जनांमधला अंधकार, दुर्जनांमधला तिमिर दूर व्हावं ही पसायदानामध्ये लिखित आणि वैश्विक प्रार्थना आहे. इतकं वसुदैव कुटुंबम, सर्व विश्वामध्ये सगळ्यांनी जगातल्या एकत्र येऊन आणि जी कुटुंब व्यवस्था आपल्या इथे आहे त्याची जी पार्श्वभूमी आहे ती जागतिक स्तरावर असावी ही संकल्पना आपली आहे. आपलं कुटुंब जे असतं ते कुटुंब 4 प्रमुख आधारांवर अवलंबून असतं. परस्पर स्नेह, आपुलकी, आत्मीयता, परस्पर संवाद, या सगळ्या गोष्टींच्या आधाराने कुटुंब बनतं. आणि असं जी विश्वामध्ये, जगामध्ये जेव्हा संकल्पना आपण मांडतो तेव्हा याचा अर्थ आपण सर्वांना सोबत घेऊन सहकार्याने आणि चालण्याचा प्रयत्न करतो. म्हणून याच्या जगामध्ये विशेषता आणि श्रेष्ठता आहे. जगामध्ये अनेक विचारधारा आहेत,
पण या विचारधारेमध्ये आणि आपली संस्कृती, आपली जी विचारधारा याच्यामध्ये मूलभूत फरक आहे. आपण विश्वाचं कल्याण म्हणतो आणि अन्य विचारधारांमध्ये विश्वाचं कल्याण सहचार सगळ्यांनी सोबत एकमेकांच्या सहकार्याने जगावं ही संकल्पना नाही. केवळ ही विचारधारा मान्य केली पाहिजे आणि ही विचारधारा मान्य नसेल तर तुम्हाला जगण्याचा अधिकार नाही. एकदम दुसरं टोक आहे. त्याच्यामुळे अन्य विचारधारेमध्ये संघर्ष आहे. जेव्हा अन्य लोकांना जगण्याचा विचार नाही म्हटलं की संघर्ष आला आणि जिथे संघर्ष आला ती विचारधारा चालू शकत नाही. या ठिकाणी उलट आहे. ज्याला जो विचार असेल त्याप्रमाणे सहकार्याने आपापल्या विचाराने आपण चालू शकतो. पण सगळ्यांनी स्नेहाने आपुलकीने एकमेकांशी व्यवहार केला तर आपण सहजतेने सगळे चालू शकतो. हा जो विचार आहे हे वसुदैव कुटुंबकमचं मूळ तत्व आहे. जे तत्व आमच्या इथे आमच्या संस्कृतीमध्ये आमच्या कुटुंब व्यवस्थेमध्ये आहे. आणि म्हणून ही कुटुंब व्यवस्था ही एक सर्वश्रेष्ठ अशा प्रकारची असणारी कुटुंब व्यवस्था, त्याच्यासंबंधी आणि थोडा विचार या ठिकाणी आपण करणार आहोत. माझ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करीन. काही मुद्दे सुटले तर आपण समजून घ्यावी अशी आपल्याला सगळ्यांना आणि करतो. कुटुंब व्यवस्था आपली जी आहे याच्यामध्ये एक विशेष जरी असं तरीसुद्धा कालांतराने त्याच्यामध्ये वेगवेगळे बदल हे होतात आणि ते होत राहिले आहे. आपल्याही या व्यवस्थेमध्ये झाले आहे. परंतु त्याचं मूळ गाभा, मूळ तत्व ते कायम आहे. त्याच्यामध्ये कुठेही फरक नाही. काळ जसा बदलला त्या पद्धतीने त्याच्यामध्ये आणि बदल होत गेले. जसं आपल्या इथे एकत्र कुटुंब पद्धती ही पहिलेपासून असणारी एक व्यवस्था होती. त्या एकत्र कुटुंब पद्धतीचे काही विशेष आणि परिणाम होते, त्याचे उपयोग होते, फायदे होते. काही गोष्टी त्याच्यामुळे स्वाभाविकपणे आणि कुटुंबामध्ये होत असतात. परस्पर संवाद होतात. संवादाच्या आधारानेच कुटुंब आपलं असतं. त्याच्यामुळे संवाद तर होताच. परंतु त्याच्यामध्ये कुटुंबाची जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेमध्ये आणि आपल्याला थोडा विचार करताना झालेली काही क्षरण, काही त्याच्यामध्ये बदल हे लक्षात ठेवून आपल्याला विचार करावा लागेल. वर्तमान परिस्थितीमध्ये पाहिलं तर आपण याच्यामध्ये काही स्वाभाविक बदल आपल्याला दिसतात. पहिले कुटुंब व्यवस्था ही आणि एकत्र कुटुंब पद्धती होती. नंतर त्याच्यामध्ये विशेषत्वाने आर्थिक किंवा भौगोलिक याच्यामध्ये जो काही बदल झाले त्याच्यामुळे स्वाभाविकपणे कुटुंबामध्ये होणारे बदल आणि त्याच्यामुळे समाजामध्ये होणारे बदल हे स्वाभाविकपणे त्याच्यामध्ये आपल्याला आणि तिसरे लक्षात आले. एक भौतिक सुख हा एक विषय पलीकडे आला आणि भौतिक सुखाच्या मागे म्हणता म्हणता तसं या सगळीकडे प्रास्ताविकामध्ये आणि मांडणी केली परिचय करून देताना. या भौतिक सुखांच्या मागे कुठेतरी मग मी माझं इथपर्यंत संकुचितता आली आणि संकुचितता आल्यामुळे मग समाजाचं माझं काही आहे, राष्ट्राची माझी काही घेणं देणं आहे याचा विचार हळूहळू मागे पडला. आणि ही मुळात आली कल्पना कुठून? मी माझं. तर ही एका विशिष्ट संकल्पनेतून आपल्या इथे झालेलीही आहे. त्याच्यासंबंधी विश्लेषण मी पलीकडे करीन. आणि त्याच्यामुळे भौतिक सुखाच्या मागताना मी माझं इथपर्यंत आपण लिमिटेड झालो. पलीकडे आम्ही, वी किंवा समाज, राष्ट्र ही संकल्पना हळू मागे पडत गेली. आणि त्याच्यामुळे एककल्लीपणा, एकटेपणा आणि मग त्याच्यामध्ये कुटुंब विभक्त होणं याची प्रारंभ या सगळ्या विचारधारेतून समोर आला. एकत्र कुटुंब पद्धती होती. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये स्वाभाविकपणे कोणतरी कर्ता पुरुष राहायचा. तो सर्व घरामधल्या सगळ्याचा निर्णय घ्यायचा. पण निर्णय तो एकट्याच्या भरोशात घेत नसे. तो सगळ्यांची विचार काय आहे हे घेऊन नंतर आपला निर्णय सांगत असे. अगदी घरातल्या एखाद्या महिलेचं सुद्धा मत काय आहे, मातृशक्तीचं मत काय हे सुद्धा तो पद्धती होती. त्या पद्धतीने आणि विचारपूस करायचा. स्वाभाविकपणे मुलाला विचारता की बा असं असं करायचं आहे का रे, काय वाटतं तुला? तुझं म्हणणं तर ठीक आहे, पण तुझ्या बायकोचं म्हणणं काय आहे विचारलं का तू? तिला विचारून ये. जरी हे प्रत्यक्ष मातृशक्ती बोलत नसतील तर त्यांचं मत काय आहे हे जाणून घेऊन आणि नंतर त्याप्रमाणे निर्णय व्हायचा. तो निर्णय सगळ्यांना सांगितला झाला आणि सर्व मताने तो निर्णय मान्य करून व्हायचा. एकत्र कुटुंबामध्ये त्याच्यामुळे स्वाभाविकपणे लहान मुलावर संस्कार, त्यांना चांगल्या गोष्टी या स्वाभाविकपणे घडत पाहिजे. लहान गोष्टी असतील, अनेक आदरातिथ्य असेल, या सगळ्या गोष्टी सहजपणे घरामध्ये होत असतील.
घरातल्या प्रत्येक कुटुंबाच्या सदस्याची काळजी ही त्या रचनेमध्ये होती. त्याचं स्वास्थ्य, त्याच्यामध्ये असणारे बदल, त्या सर्व गोष्टी स्वाभाविकपणे चिंता करून घरातला कर्ता पुरुष सगळ्यांकडे लक्ष देऊन आणि कुटुंब चालवण्याचा प्रयत्न करत असेल. एक समस्या त्या काळामध्ये नव्हती, आपण विचार करत लक्षात येईल. अलीकडे ती मोठ्या प्रमाणात आपण भेडसावती आहे. ती आहे अनएम्प्लॉयमेंट. जुन्या काळी अनएम्प्लॉयमेंटचा प्रश्न कधी आपण विचार करायला आठवला का? कधी समोर आला का? का नाही आला? याचं कारण ती रचना मुळात अशी होती, घरातल्या सर्वांचं मिळून आणि जे काही व्यवसाय असायचा तो एक व्यवसाय असायचा. शेती असेल, व्यापार असेल, तर घरातले सर्वजण त्या व्यवसायामध्ये असायचे आणि त्याच्यामुळे घरातल्या सर्वजणांचा सहभागिता ही त्या क्रियेमध्ये असायची. आणि हे असल्यामुळे स्वाभाविकपणे कुटुंबामध्ये परस्पर सहभाग, परस्पर एकमेकांसंबंधी आपुलकी हे सहजतेने निर्माण व्हायची. अनेक छोट्या मोठ्या समस्या काही न सांगता संवादाने आणि तिथे दूर व्हायच्या. कालचक्र बदल होत गेले. बदलाप्रमाणे काही गोष्टी स्वीकाराव्या लागल्या आणि त्या स्वीकाराव्या लागल्यामुळे काही काही गोष्टी आपल्या इथे आल्या. त्या येणं स्वाभाविक आहे. त्या आपण त्याला असं म्हणू की या नाही येणार असं शक्य नाही आहे. कारण कालचक्रामध्ये ज्या गोष्टी बदलतात त्या स्वीकाराव्या लागतात. त्या स्वीकारून त्या पद्धतीने रचना उभी करणं याची ही विशेषता असते. याचा आपल्याला विचार करावा लागेल. याचं कारण असं आहे की जसा पुढचा कालखंड हा आधुनिकतेचा आला, भौतिकतेचा आला आणि याच्यामध्ये आधुनिकतेबरोबर मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण वाढलं, तसं घरातले सर्व कुटुंबाचे सदस्य एका ठिकाणी राहतील याची कोणती गॅरंटी राहिली. स्वाभाविक आहे. आपणही आता पाहतो की आपले मुलं, आपण जर आग्रह झाला की माझा मुलगा माझ्याच गावात राहायला पाहिजे, इथे त्यांनी जे करायचं ते करा, नोकरी करा, व्यवसाय करा, जे काही करायचं ते करा, असं जर आपण आजच्या वर्तमान काळात म्हटलं तर हे अशक्य आहे. याचं कारण त्यांनी शिक्षण घेतलं आहे, त्यांनी काही नवीन नवीन गोष्टी आत्मसात केल्या आहे की ज्यात त्याला त्याच्या दृष्टीने प्रगती करता आणि त्याचा उपयोग करावा लागेल. ते करण्याकरता त्याला त्याच्या गावामध्ये आणि साधन नाही आहे. त्याच्यामुळे त्याला त्याच्या शिक्षणाचा उपयोग किंवा त्याच्याजवळ जे स्किल आहे त्या स्किलचा उपयोग करण्याकरता शक्यता आहे कुठंतरी एखाद्या मोठ्या शहरात जावं लागेल, मेट्रो सिटीमध्ये जावं लागेल, कदाचित विदेशात जावं लागेल. त्याच्यामुळे पुढच्या पिढीमध्ये आपला मुलगा, आपली मुलगी किंवा आपल्या संबंधित सगळे सोयरी ते आपल्यासोबत एका कुटुंबात एका घरात राहतील असं शक्य नाही. मग असं जर आहे तर मग एकत्र कुटुंब कशाला म्हणायचं? मग एकत्र कुटुंबाची काही व्याख्या आपल्याला बदलावं लागेल का? याचासुद्धा आपल्याला विचार करावा लागेल. कारण एकत्र कुटुंबामध्ये अपेक्षित आपल्याला काय आहे? अपेक्षित आहे परस्पर स्नेह, प्रेम, परस्पर आपुलकी, एक दुसऱ्यांची एकमेकांसंबंधी असणारा संवाद. या गोष्टी स्वाभाविकपणे जिथे जिथे होतात ते कुटुंब एकत्र आहे. मग कदाचित संकल्पनेमध्ये बदल करताना आपल्याला हे म्हणावं लागेल की या गोष्टी कायम ठेवून आणि जरी वेगवेगळ्या ठिकाणी राहत असतील तर ते आपले एकत्र कुटुंब आहे. म्हणजे कसं? या मुलगा राहतो कुठतरी पुण्याला, मुंबईला, कोणत्या तरी मेट्रो सिटीमध्ये, आम्ही राहतो कारंजात, आई वडील इथे आहेत, मुलगा तिथे आहे, सुनबाई तिथे आहे, मुलगी अजून कुठे दुसरीकडे असेल, जावई अजून दुसरीकडे असतील. पण समजा मुलगा हा दर आठवड्याला एकदा दोनदा 2-4 दिवसाआड वडिलांना फोन करत असेल, बाबा तुम्ही कसे आहात, तुमची तब्येत ठीक आहे ना, तुम्ही औषधं घेता बरोबर, डॉक्टरकडे गेले होते का, याचा अर्थ पोराला वडिलांची काळजी आहे आणि आपुलकीने तो विचारपूस करतो आहे. वडिलांनी वाटते मुलाला फोन करून विचारत का रे वाट, तू ठीक आहे, तुला काही अडचण आहे, पैशाची आवश्यकता आहे, पाठवू. हे जेव्हा संवाद परस्पर सुरू आहे तो तिथे राहत असेल, पण संवाद आहे, आपुलकी आहे, याचा अर्थ ते दुसऱ्या ठिकाणी राहत असेल तरी कुटुंब एक आहे, एकत्र आहे. त्याच्यामुळे एकत्र कुटुंबाची नवीन याच्यामध्ये आपल्याला संकल्पना करताना, विचार करताना आपल्याला याचा हे करावं लागतं. कुटुंब एकत्र तेव्हाच राहते की जेव्हा कुटुंबाच्या परस्पर आपसामध्ये संवाद हा योग्य पद्धतीने सुसंवाद ज्याला म्हणता येईल हा घडत असतो. घरामध्ये 4 माणसं राहतील तर सर्वांचे स्वभाव आणि सगळ्यांच्या गोष्टी सारख्या राहतील असं नाही, त्या मनुष्य परत्वे त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो. त्याच्यामुळे कुटुंबामध्ये कधी कधी भांडण तंटे होऊ शकतात, होतात, व्हायला पाहिजे, कारण ते सुद्धा कुटुंब सशक्त करण्याचं एक साधन आहे. परंतु
आपसामध्ये मतभेद असणं गोष्ट वेगळी, मतभेद असू शकतात आणि मतभेद हे आपसातल्या संवादामुळे दूर येऊ शकतात. कारण काही काळ ते चालेल, काही काळानंतर जेव्हा पुन्हा सगळे व्यवहार सुरू होतात तेव्हा ते मतभेद दूर होतात, पुन्हा आपण घरामध्ये एकत्र राहणं सुरू करतो, 1-2-4 काही दिवसपर्यंत ते चालतं आणि निघून जातात. तर मतभेद असणं हे स्वाभाविक आहे, पण मनभेद नको. ज्या ठिकाणी मनभेद आले तिथे कुटुंब विभक्त झालं आणि मनभेद यायचे जे काही गोष्टी आहेत त्या टाळण्याचा प्रयत्न करता आला. मनभेद कशामुळे होतात? मनभेद व्हायचं एक कारण असं की अहंकार. जेव्हा माणसामध्ये अहंकार हा येतो तेव्हा त्या अहंकारामधून आणि कुठेतरी विघटनाची शक्ती बीज त्याच्यामध्ये येतात. म्हणून अहंकारापासून दूर होता येईल का? स्वभाव, प्रत्येक मनुष्याचे एक स्वभाव असतात. असं म्हणतात स्वभावाला औषध नाही, स्वभाव की बदलत नाही. परंतु जेव्हा 4 जण एकत्र येतात आणि एकत्र राहायचं आहे, परस्पर त्यांचे सगळ्यांचे आणि विचार जे असतात ते आणि स्वाभाविकपणे सगळ्यांची राहण्याची मानसिकता ही जर असेल तर स्वभावसुद्धा बदलू शकतो. स्वभावाला सोल्युशन नाही असं नाही, फक्त स्वभाव बदलायला वेळ लागतो. स्वभाव बदलवण्याकरता आत्मपरीक्षण करण्याची गरज असते. माझा स्वभाव कशामुळे आहे? मी जर आत्मपरीक्षण करून माझ्या स्वतःसंबंधी विचार करायला लागलो तर त्याच्यामध्ये स्वभाव बदलण्याची आपल्यात ताकद आहे, क्षमता आहे. एक सहज मला आणि माझ्या जीवनाचा प्रसंग आहे. मी बँकेत नोकरी करत होतो. माझ्याकडे वसुलीचा भाग आला आणि वसुली करता जायचो. आता आपल्यालाही कल्पना आहे की वसुली करता कोणाकडे जावं लागतं? तर ज्याच्याकडे कर्ज थकीत आहे त्याच्याकडे जावं लागतं. कर्ज थकीत कोणाकडे असतं? तर काही अडचणींमुळे दिलं नाही, थकीत झालं असं प्रमाण कमी असतं. काही जण ठरवूनच कर्ज मला परत द्यायचं या मानसिकतेत असतात आणि त्याच्यामुळे असं कर्ज जेव्हा वसूल करायचं असतं तेव्हा वेगळ्या पद्धतीने ते करावं लागतं. मग त्याची जी बोलताना भाषा थोडी वेगळी असते, व्यवहार करताना थोडशा वेगळ्या पद्धतीने असतो आणि हे करत असल्यानंतर जी वसुली येते तर वसुलीवरही यायची. आणि मग 2-3 वर्ष झाल्यानंतर एक दिवस सहज घरी बसलो होतो. मुलं मला असं म्हणाले, बाबा तुमच्या स्वभावामध्ये चिडचिड वाढली हो, तुम्ही कधी चिडत नव्हते आधी, आजकाल तुम्ही खूप चिडायला लागले, का असं करता? चिडचिड वाढली. तोपर्यंत मी कधी विचार केला नव्हता की अशा प्रकारचं माझ्या स्वभावात किंवा व्यवहारात काही बदल झाला. म्हणून मी चिंतन केलं तर लक्षात आलं, हो खरोखर आहे, मुलं जे म्हणतात ते बरोबर आहे. कुठंतरी माझ्या स्वभावात सहजता न जाता मी कठोरपणे आणि बोलायला सुरुवात झाली आहे. याचं कारण काय? तर लक्षात आलं याचं कारण आहे, बँकेमध्ये मी रिकव्हरीला जात होते. मग ठरवलं की हे रिकव्हरी जाण्याचं माझं काम आहे, ते करायच पाहिजे, पण त्याच्यामध्ये मी स्वभाव बदलवू शकतो का? आणि ठरवून मग घरी कशा पद्धतीने व्यवहार असला, बँकेतलं बँकेत, घरचं घरी, हे मनात जेव्हा मी ठरवलं घरातला स्वभाव बदलू शकतो. फक्त आपली ती मानसिकता त्या पद्धतीने झाली तर त्या पद्धतीने बदल होतो. म्हणून 2 शब्द केले, मतभेद असू शकतात, परस्पर संवाद आणि मतभेद दूर होऊ शकतात, होतात. मनभेद व्हायला नको. मनभेद झाले की मग एकत्र येण्याची प्रोसेस ही खुंटते, थांबते आणि त्याच्यामुळे समस्या निर्माण होतात. त्याच्यामुळे कुटुंबामध्ये विचार करताना अनेक अशा कुटुंबातल्या गोष्टी आहेत की ज्याच्या संबंधी आपण विचार करताना हा केला पाहिजे की बदलणाऱ्या स्थितीत जरी बदल झाला असेल तरीसुद्धा आपल्याला कुटुंबातला आपुलकी, आपलेपणा, स्नेहभाव आणि संवाद हा टिकवून ठेवण्याच्या दृष्टिकोनातून जर घरातल्या प्रत्येक सदस्यांनी प्रयत्न केला तर स्वाभाविकपणे त्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे तसा बदल आपण करू शकतो. कुटुंब आपलं एकसंघ, सशक्त आणि मी म्हणेन पलीकडे ते समाजाभिमुखसुद्धा आपल्याला उभं करू शकतो. तो विषय पलीकडच्या माझ्या याच्यामध्ये विस्तृतपणे येईल. म्हणून प्रारंभी कुटुंबाची थोडक्यामध्ये मी असणारी पूर्वीची स्थिती, आजची स्थिती याचं वर्णन हे आपल्यापर्यंत केलेलं आहे. आता याच्यामध्ये जे परिवर्तन झालं ते परिवर्तन होण्यामध्ये 3 प्रमुख कारणं साधारणतः मला लक्षात आली. आणि काही कारण असतील, बाकीही असतील, पण 3 प्रमुख कारणं जे लक्षात आली. एक प्रमुख कारण असं ज्याची चर्चा थोडक्यात आत्ताच आपल्यासमोर केली की जुन्या काळी कुटुंब एकत्र होते, एकत्र असल्यामुळे स्वाभाविकपणे काही गोष्टी सहजतेने घरामध्ये त्या गोष्टी होऊन जात होत्या आणि त्याच्यामुळे कुटुंबामध्ये सगळ्यांचा एकोबा, एकत्व हे राहत होतं. त्याच्यासोबत घरामध्ये आणि सामाजिक भाव हा आपण समाजाला काही देणं घेणं आहे हा भाव घरामध्ये
ठेवण्याची एक पद्धती होती. त्याच्यामुळे स्वाभाविकपणे सामाजिक भाव एकत्र कुटुंबामध्ये होत होता. सामाजिक भाव म्हटल्यानंतर समाजाला अनुरूप राष्ट्र आलं. त्याच्यामुळे राष्ट्राला पोषक अशा प्रकारचं वातावरण हे एकत्र कुटुंब पद्धती म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती याचा अर्थ झालेला बदल मी सांगितलं तो स्वीकारू की मानसिकता ती याचा अर्थ एकत्र कुटुंब आहे. असं जेव्हा वातावरण राहील तेव्हा समाज पुष्ट होईल, राष्ट्र पुष्ट होईल आणि आपल्याला जी वसुदैव कुटुंबकांची आपली जी संस्कृती आहे ती पूर्ण करण्याकरता सहाय्यभूत होऊ शकते. हा एक भाग आहे. दुसरा भाग आहे त्याच्यामध्ये बदल झाला तो म्हणजे मोठ्या प्रमाणात भौतिक दृष्टिकोनातून बदल झालेले आपल्याला दिसतील. आणि बदल भौतिक दृष्टीने झाले त्याच्यामध्ये प्रमुख जो भाग आला तो अर्थार्जनाचा भाग आला. अर्थार्जनामध्ये आपल्या इथे काही जुन्या आपल्या पद्धती आहेत. त्या पद्धती नीट समजून पुढच्या पिढीला सांगितलं तर याच्यामध्ये होणारं नुकसान हे आपण टाळू शकतो. काय आहे की एक मानसिकता तयार झाली. ती मानसिकता कशी झाली याचं विश्लेषण येईल पुढे. परंतु ही मानसिकता तयार झाल्यामुळे याच्यामध्ये वृद्धी झाली आणि मी माझ्या याच्यामध्ये अडकल्यानंतर पलीकडे मी माझ्यापासून माझंही गेलं, मी आणि माझ्याच पुरतं इथपर्यंत तो विचार आला. आणि त्याच्यामुळे केवळ मला अर्थार्जन करायचं आहे, पैसा कमवायचा आहे हे समोर आलं आणि त्याच्यामुळे समस्या निर्माण झाल्या. आपल्या इथे अर्थार्जन करणं, पैसा कमवणं याच्याकरता आणि काही नियम पहिलेपासून आहेत. पैसा किती कमवावा काही बंधन नाही. पैसा कितीही आपण कमवू शकतो, त्याला कोणतंही बंधन नाही. पहिलेच्या काळी नव्हतं, आताही नाही. पैसा कमवू शकतो. पैसा कसा कमवावा याच्यावर बंधन होतं आणि ते असलं तर मग स्वाभाविकपणे ही सगळी सिस्टीम आपली चालू शकते. पैसा कसा कमवावा तर पैसा हा नीतिमत्तेला धरून आपल्यामुळे दुसऱ्याचं अहित होणार नाही हे लक्षात ठेवून कमवलेला पैसा हा आपला पैसा असा पैसा कमवला पाहिजे. स्वाभाविकपणे त्या पैशाला अर्थ आहे. त्याच्यामुळे किती कमवावा याचा प्रश्न नाही आहे, कसा कमवावा हा प्रश्न आहे. या मार्गाने आपण जो पैसा कमवू तो पैसा आपल्याला विनियोग करण्याकरता उपयोग आहे. म्हणून पैसा कितीही कमवता येईल, फक्त कसा कमवायचा याचा विवेक ठेवून जर आपण अर्थार्जन केलं, पैसा कमवला तर मग पलीकडे त्याचा विनियोग कसा करावा याच्या संबंधी आपला विचार. विनियोग करताना स्वाभाविक आहे आपल्या ज्या गरजा आहेत, आपल्या व्यक्तिगत गरजा आहेत, आपल्या कुटुंबाच्या गरजा आहेत, या पूर्ण करण्याकरता जो आवश्यक आहे तो खर्च केला पाहिजे, त्याचा विनियोग केला पाहिजे. याच्यामध्ये कुठेही बंधन नाही, सर्व गोष्टी पूर्णपणे केल्या पाहिजे. परंतु हे केल्यानंतर उरलेला जो पैसा आहे या उरलेल्या पैशाचं काय, या उरलेल्या पैशाचा उपयोग समाजाभिमुख समाजाकरता आपण करत असू तर समाधान आहे. आता मी हे वाक्य म्हटलं आपल्याला, परंतु याच्या मागे अर्थ आहे की ज्यावेळी मनुष्य नुसतंच कमवतो तेव्हा त्याला आनंद वाटतो, काही काळ समाधान वाटतं, परंतु सुख मिळत नाही. मी प्रवासामध्ये एका कार्यकर्त्याच्या घरी गेलो. कार्यकर्ता गडगंज श्रीमंत होता, चांगला व्यवहार होता, चांगला व्यापार होता, भरपूर पैसे कमवले होते. आजच्या भाषेत ज्याला करोडपती अरोडपती म्हणता येईल अशा पद्धतीचं घर होतं, कुटुंब होतं. त्यांच्या घरी गेलो, चर्चा सुरू झाली, गप्पा गोष्टी झाल्या. तर लक्षात मला एक गोष्ट आली. म्हणून मी त्यांना विचारलं, तुम्ही टेन्शन कशा करताय, चिंता कशाची तुम्हाला आहे? तुमच्या तर घरी तर संपन्नात आहे, सर्वी पाहिजे तेवढा पैसा आहे, 7 पिढ्या तुम्ही बसून खाऊ शकाल इतका पैसा तुमच्या घरामध्ये आहे, मग तुम्ही चिंतेमध्ये कशा करता, काय तुमच्या चिंतेचं कारण? तर ते असं म्हणाले की हो तुम्ही म्हणताय सगळं ठीक आहे, 7 पिढ्या बसून आम्ही खाऊ शकू इतका पैसा आहे, पण मला चिंताही आहे की माझ्या 8व्या पिढीचं काय होईल. आता हा जर भाव राहिला की आपण सतत चिंता करत करत तेच करत राहिलं तर सुख नाही, आनंद मिळेल, काही प्रमाणात समाधान मिळेल. हे जे सुख आहे हे जे आहे हे मिळवण्याकरता आपल्याला कुठतरी समाजामध्ये जावं लागेल आणि समाजाचं माझं काही कर्तव्य आहे ते पूर्ण करावं लागेल. रतन टाटांचं आत्ता निधन झालं. जेव्हा रतन टाटांनी पहिल्यांदा एक कंपनी सुरू केली, अर्थार्जन सुरू केलं, चांगल्या प्रकारचं यश मिळालं, आपल्या सगळ्यांना सांगण्याची आवश्यकता नाही. परंतु त्यांनी असं म्हटलं आहे त्यांच्या जे लिहून ठेवलं त्याच्यामध्ये की मला खरं सुख कुठे मिळालं, जेव्हा मी पैसा कमवल्यानंतर तो पैसा समाजाकरता द्यायला सुरुवात केली. काही ठिकाणी चांगल्या ठिकाणी डोनेशन द्यायला लागलो, पैशाचा विनियोग चांगला होतो त्या ठिकाणी द्यायला लागलो,
तेव्हा मला समाधान मिळालं, सुख मिळालं आणि शांततेने मला झोप लागायला लागली. हे जे आहे हे जेव्हा प्रत्यक्ष करू, म्हणून पैसा कसा कमवायचा, किती कमवायचा, विनियोग कसा करायचा, याचं जे चिंतन आपल्या संस्कारामध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये आहे, याचं जर भान ठेवलं तर ही जी येणारी समस्या आहे मी आणि माझं, ही राहणार नाही. मी माझ्याच्या पलीकडे आम्ही, समाज, राष्ट्र ही संकल्पना येईल. ही स्पष्टता आपल्याला आणि विशेषतः पुढच्या पिढीमध्ये द्यावी लागेल. हे भान, पुढची पिढी ही समाजाभिमुख आहे, मी अनुभव घेतलेला आहे. आपण असं म्हणतो की पुढची पिढी वाया गेली, पुढची पिढी वाया गेलेली नाही. त्यांना योग्य दिशा देण्याची गरज आहे. ती योग्य दिशा योग्य पद्धतीने सांगितलं ते करतात. अनेक आजकाल तरुण पिढीतले लोक चांगल्या चांगल्या ठिकाणी आपल्या मिळवलेला मिळकतीचा काही भाग द्यायला सुरुवात केली, देतात आहे. ते म्हणतात देण्यामध्ये आम्हाला आनंद आहे, करायचं काय. आणि म्हणून ही जी आपली एक प्रकारे कुटुंबामध्ये असणारी समाजाप्रती आपलं असणारं भान, हे सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचवणं याची गरज. एक तिसरी गोष्ट आहे ज्याची चिंता मात्र आपल्याला केली पाहिजे, आणि ती समस्या येणारी याची थोडीशी वेगळ्या पद्धतीने आणि भीषण अशा स्वरूपामध्ये आहे. ती आहे समाज जीवनावर, विशेषतः कुटुंब जीवनावर होणारा सोशल मीडियाचा प्रभाव, परिणाम. सोशल मीडियाचा हा विषय पहिल्यांदा नव्हता, अलीकडे तो सुरुवात झाला. अलीकडे म्हणजे गेल्या 50 वर्षापासून याचा प्रारंभ झाला. तो कसा झाला, काय झाला, येईल आपल्यासमोर. परंतु सोशल मीडियाचा प्रभाव जो आपल्या पिढीवर झाला, समाज जीवनावर झाला, त्याचे परिणाम कुटुंब विच्छेदित होण्यामध्ये कुठेतरी सहाय्यभूत व्हायला लागले. मग सोशल मीडिया वाईट आहे का? सोशल मीडिया वाईट नाही आहे. नवीन नवीन जे मेकॅनिझम येतील ते तुम्हाला स्वीकारावंच लागतील ना. ते तुम्ही स्वीकारणार नाही असं जर म्हटलं तर प्रगती नाही होऊ शकत. व्यक्तिगत नाही होऊ शकत, समाजाची, राष्ट्राची प्रगती नाही होऊ शकत. देशामध्ये तो स्वीकारावाच लागेल. आपण पाहिलं असेल की सगळ्यात पहिल्यांदा टी व्ही जेव्हा आला, तर टी व्ही आल्यानंतर त्याचा उपयोग जो होत होता, एक प्रकारे समाजाला तो टिकवून ठेवण्याकरता त्याचा उपयोग व्हायचा. त्यावेळेस सिरियल साधारणतः आपण पाहिले, रामायण, महाभारत असे सगळे संस्कार देणारे, आपल्या संस्कृतीला धरून आणि आपली संस्कृती पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून सिरियल. त्याच्यामुळे रामायण महाभारत चालायचं, आपल्या पिढीत पाहायला येते. त्यावेळी ब्लॅकआउट राहायचं, रस्त्यावर फार कमी गर्दी राहायची. त्या 1 तासात 1.5 तासामध्ये घरातले सगळेजण एकत्र बसायचे, रामायण पाहायचे, महाभारत पाहायचे. त्याच्यावर काही चर्चा व्हायची. नंतर हे असं काय झालं, ते नाही, असं काय केलं, याच्यावर चर्चा व्हायची. आणि चर्चेतून रामायण महाभारत घरापर्यंत आपण पोहोचत होतो. त्याच्यामुळे याच्यापासून नुकसान आहे तर नुकसान नाही, मीडियाचा उपयोग आहे. तो उपयोग आपण प्रत्यक्ष आपल्या पिढीने पाहिलेला आहे. परंतु याचा उपयोग जसा चांगल्या गोष्टी करता आहे, तसा याचा उपयोग वाईट गोष्टी करता सुद्धा आहे. मग वाईट गोष्टी करता उपयोग सुरू झाल्यानंतर स्वाभाविकपणे याच्या परिणाम समाज जीवनावर आपल्याला पाहायला मिळेल. पलीकडच्या ह्याच्यामध्ये आपण पाहिलं तर टी व्हीमध्ये जे काही बदल झाले, हे बदल आपल्या कुटुंब व्यवस्थेला आघात पोचतील अशा दृष्टिकोनातून झालेले आपल्याला दिसतील. त्याच्यामागचं लॉजिक आहे, ते सांगेल तुम्हाला. की नंतर टी व्हीचे सिरियल आले. काय टी व्हीचे सिरियल आपण सध्या पाहतो, जे आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या देशातल्या स्वाभाविकपणे घरामध्ये ज्या गोष्टी सहजतेने घडत नाही त्या गोष्टी त्याच्यामध्ये आपण दिसेल. आणि घरातले सगळे एकत्र बसून पाहतो, आपण आनंद घेतो, मजा घेतो. परिणाम काय कुठेतरी होत राहत होतो. आपल्या ह्याच्यामध्ये कुठे आपण घरामध्ये 1 महिला 2 पुरुष असं पाहतो, किंवा 1 पुरुष 2 महिला असं पाहतो. सगळ्या सिरियलमध्ये हे आहे, तुम्हाला दिसेल. सगळ्या सिरियलमध्ये, मग ते मराठी असेल, हिंदी असेल, इंग्रजी असेल, सापडेल. द्वेष, एकमेकांची दुश्मनी पाहून घेईल. मग त्याच्याकरता वेगवेगळे स्किल, त्याचा उपयोग सगळ्या सिरियलमध्ये पाहता येते. आता हे सिरियल असं बनवण्याकरता सहजता नाही, हे लक्षात येतं पाहिजे. हे बनवण्याकरता मोठं षड्यंत्र आहे, जागतिक षड्यंत्र आहे. हे जागतिक षड्यंत्र, हे जे सिरियल बनवणारे सगळे जे आहे, यांना विदेशातून फंडिंग आहे, लाखोचं, करोडोचं.
अगदी एकता कपूरपासून सगळ्यांना असे सिरियल बनवा आणि या ठिकाणची कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त करा. त्याच्याकरता जे जे त्याच्यामध्ये टाकता येईल ते सगळं मटेरियल टाका आणि घरातले सगळे लोक पाहतील. जेव्हा घरात पाहायला जाईल तेव्हा कुठेतरी कोणाच्या मनामध्ये तो किडा घुसेल आणि तो विचार करायला लागेल, घरामध्ये विद्वेषाचा परिणाम त्याचा होईल. मग कुठेतरी सुनेला वाटते माझी सासू अशी करते का, होत काहीच नसते, करत काहीच नसते, घरामध्ये काहीच होत नसते, पण ते पाहिल्यानंतर तिच्या डोक्यात तो किडा येतो. सुनेला वाटते माझी सासू अशी वाटते का, हे आपल्या मनामध्ये तो किडा यावा आणि आपण त्याच्यावर करून आपल्या घरामध्ये एक वेगळ्या प्रकारचा विचारधारा आपल्या मनामध्ये शिरावी, याच्याकरता झालेली सगळी सिरियल आहे. मग ते सिनेमांमध्ये सापडतील, तुम्हाला टी व्ही सिरियलमध्ये सापडतील, किंवा नवीन आता येणाऱ्या सोशल मीडियाच्या सगळ्या त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. त्याच्यामुळे सोशल मीडियामध्ये आलेला टी व्ही त्याचा उपयोग चांगला आहे, त्याचा उपयोग या दृष्टीने आणि विघातकसुद्धा आहे. आपल्याला विचार करावा लागेल की याचा उपयोग. त्याच्यानंतर येणारं एक मेकॅनिझम मोठं की जे आपल्या सगळ्यांना आणि चिंता आणि चिंतन करणार आहे, ते आहे मोबाईल. मोबाईल वापरायचा नाही का, पुन्हा प्रश्न तो आहे. तर मोबाईल तर वापरावाच लागेल, कारण मोबाईलचे 100 आणि उपयोग आहेत. अगदी आपले सगळे व्यवहार मोबाईलमध्ये ना, पेमेंट करण्यापासून बँकिंग सगळे व्यवहार मोबाईलमध्ये आहेत. ते मोबाईल तर वापरावाच लागेल. जे जे नवीन आधुनिक इन्स्ट्रुमेंट येतील, ज्याचं प्रगतीकरता उपयोग आहे, आपल्या देशाचा विकासाकरता, राष्ट्राच्या विकासाकरता, व्यक्तिगत विकासाकरता उपयोग आहे, ते आपल्याला वापरावंच लागेल. मग तो मोबाईलचा उपयोग आणि चांगल्या गोष्टीकरता आहे, त्या गोष्टीकरता जरूर केला पाहिजे. पण चांगल्या गोष्टीकरता त्याचा उपयोग होतो का, मग होत नसेल तर त्याच्यावर विचार आपल्याला चिंतन करावं लागेल. की माझ्या मुलाला मी मोबाईल दिला, तो मोबाईल पाहतो, मोबाईल तो का पाहतो हे आपण कधी पाहतो का, तो काय पाहतो मोबाईलवर. ठीक आहे, चांगल्या गोष्टी पाहतो आहे, मान्य आहे, जरूर त्यांनी पाहावं. आणि त्याच्या ह्याच्याकरता आता गुगलवर तर सर्व गोष्टी ज्या एरवी आपण घरात सांगू शकतो ते सगळ्या गोष्टी गुगलवर अवेलेबल आहे. तो का फटकन बटन दाबतो, काय काय त्याची माहिती गोळा करतो, आपल्यापेक्षा तो माहिती जास्त सांगतो. म्हणजे एखाद्या इतिहासाची एखादी गोष्ट आपल्याला माहिती, तो सांगेल मी आत्ता गुगलवर पाहून सांगतो आहे, सुविधा आहे, पाहू शकतो तो. परंतु त्याच्यासोबत त्याच मोबाईलवर अशा काही गोष्टी वेगवेगळ्या माध्यमातून आल्या आहे की ज्याचा त्याच्या प्रगतीमध्ये खरोखर उपयोग होणार आहे, की कुठेतरी त्याची विचारधारा बदलणार आहे. मग व्हॉट्सअप असतील, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, जे जे नवीन नवीन सगळे आहे की ज्यामध्ये आपल्या संस्कृतीवर आघात करणारे नॅरेटिव्ह चालले आहेत. आपल्या संस्कारांवर कुठेतरी छेद देण्याकरता प्रकार सुरू आहेत. असे नॅरेटिव्ह, अशा गोष्टी त्याच्यामध्ये टाकण्याकरता सुद्धा पुन्हा मी तेच म्हणतो की पद्धतशीर प्रयत्न सुरू आहेत. त्याचा परिणाम कुठेतरी पिढीला भोगावा. आणि म्हणून याचाही विचार आपल्याला करावा लागेल की मोबाईलचा वापर करायचा की नाही करायचा, केलाच पाहिजे. पण तो कसा करायचा, किती करायचा, केव्हा करायचा आणि पुढची पिढी कशा पद्धतीने करते याच्यावर लक्ष ठेवणं आवश्यक आहे. जुन्या काही संस्काराच्या पद्धती वेगळ्या होत्या. आता हे नवीन माध्यम आले, नवीन माध्यमामध्ये त्याच्या प्रगतीकरता जे आवश्यक आहे त्याला आपल्याला प्रोत्साहन द्यावंच लागेल. पण ते देताना त्याचा उपयोग, त्याचा दुरुपयोग होऊन कुठेतरी त्याची विचारधारा ही निगेटिव्हिटीकडे चालली आणि तो आपल्या संस्कारापासून, आपल्या समाजापासून, आपल्या राष्ट्रापासून आणि वेगळ्या पद्धतीने जात असेल तर त्याच्यावर लक्ष ठेवणं आणि त्याला वेळेवर आपल्याला दुरुस्त करणं हे आवश्यक आहे. हे केलं नाही त्याचे परिणाम भयंकर आहेत. या नागपूरला एक सेंटर सुरू झालं आहे नवीन, कदाचित आपण ऐकलं असेल नसेल मला माहीत नाही. ते सेंटरचं नाव आहे मोबाईल एडिक्शनपासून दूर कर. याचं सेंटर सुरू झालं आहे नागपूरला. आणि मुलं तिथे आणतात ते की माझ्या मुलाच्या हातून मोबाईल काढला की तो व्हायलंट होतो, ओरडतो, चिडतो, फेकाफेक करतो, भांडे फेकतो, ऐकतच नाही तो. आणि त्याच्यामुळे याला कसं तरी करून दूर व्हा, याचं सेंटर सुरू झालं आहे. त्या पालक त्याला तिथे आणून सोडतात, त्यांच्या ज्या सिस्टीम आहे त्या पद्धतीने त्याच्यावर ते हे करतात. आणि याचं मोबाईलपासून दूर होण्याकरता याच्यावर प्रयत्न करा. इथपर्यंत वेळ आली. याचं कारण असं आहे की याचा दुरुपयोग मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे. ज्या ठिकाणी घरामध्ये याच्यावर लक्ष ठेवण्याची सिस्टीम आहे, पद्धती आहे, त्या ठिकाणी याचा परिणाम नाही, सकारात्मकच आहे. परंतु नसेल, मुलांवर लक्ष नसेल
आणि मुलांवर लक्ष ठेवण्याचं प्रामुख्याने प्रायमरी जर जबाबदारी कोणाची असेल तर ती घरच्या आईवडिलांचीच आहे. ती दुसऱ्यावर ढकलून उपयोग नाही. आपल्यालाच लक्ष द्यावं लागेल आणि आपल्याला त्याच्यापासून आपल्या नवीन पिढीला आणि जे काय असेल ते करावं लागेल, उपाययोजना करा. आणि म्हणून मी जे म्हटलं की वापर नवीन सर्व गोष्टींचा केला पाहिजे, पण ते करताना याचं भान असलं पाहिजे. ते करताना कुठेतरी ही सगळी आपली रचना जी आहे तर या सर्व गोष्टी होऊन फिरून येतात आपल्या कुटुंब व्यवस्थेमध्ये. हे कुटुंब व्यवस्था नीट चालण्याकरता ज्या ज्या गोष्टी हार्मफुल असतील, ज्याचा आणि विद्वेष किंवा कुटुंब विघटित होण्याकरता असेल त्याच्यापासून वाचवण्याकरता आपल्याला प्रयत्न करा. मी साधारणतः एक प्रकारची मांडणी थोडक्यामध्ये आपल्यासमोर केली आहे. मध्ये मध्ये मी म्हटलं की नंतर सांगेन, तर मूळ मुद्द्याकडे मी आता येतो आणि थोडंसं आपण या दृष्टीने विचार करून चिंतन करण्याकरता आपल्याला आणि प्रवृत्त करतो. आपल्याला 1947 साली स्वातंत्र्य मिळालं. त्याच्यापूर्वी 1200 वर्ष आपल्या देशावर कोणी ना कोणतरी आक्रमण केलं. संघर्षाचा काळ असा आपल्या देशाचा 1200. 728 मध्ये आपल्या इथे पहिलं आक्रमण झालं आणि 1947 स्वातंत्र्य मिळालं. 1200 वर्षाचा कालखंड आहे. हा 1250 वर्षाचा कालखंड आपल्या देशाचा हा अस्थिरतेचा कालखंड आहे. स्थिर शासन असं लंब काही काल चाललं, पण लंब असं चाललं नाही. जगाच्या इतिहासामध्ये जर आपण पाहिलं तर 100, 125, 150 वर्ष ज्या ज्या राष्ट्रावर देशावर आक्रमणं झाली असं अस्थिर राष्ट्र राहिलं. ते राष्ट्र, तिथली संस्कृती, तिथला समाज हा संपला असं जगामध्ये आपल्याला लक्षात येईल. रोमन संस्कृती संपली, ग्रीक संस्कृती संपली, एका काळी उच्च पेशावर होती, सर्वश्रेष्ठ समजण्यात होती, या नामशेष झाल्या, संपल्या. असे अनेक राष्ट्र आपल्याला पाहायला मिळतील 100, 125, 150 वर्षामध्ये आणि आक्रमणे नेस्तनाबूत झाले, संपले. मग बदल झाल्यानंतर ज्यांनी आक्रमण केले तिथे आले, त्या राज्य करायला लागले, सगळी बदल झाले. आपल्या देशामध्ये 1200 वर्ष आक्रमण सतत संघर्ष होऊन सुद्धा 1947 साली आमची संस्कृती, आमचा समाज या ठिकाणी शिल्लक राहिला. हां, याच्यामध्ये बदल झाले, काही कुरीती आल्या, समाज रचनेमध्ये काही वाईट गोष्टी घडू नये त्या आल्या, प्रवेश केला त्यांनी, हे मान्य आम्हाला. त्याच्यामुळे काही त्याचे नुकसान हे झाले, पण समाज नाही संपला, संस्कृती नाही संपली. स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेसुद्धा 85% या ठिकाणचा समाज हा तोच समाज होता की जो समाज पहिलेपासून चालत आलेला तो आमचा हिंदुस्थान. बदल जो काही झाला तो 12-15% केवळ बदल झाला. बाकी राष्ट्रजीवन तसंच राहिलं. का राहिलं याचा आपण थोडा विचार केला. आणि हा विचार आपण जेव्हा करतो तेव्हा असं लक्षात येईल की याच्यामध्ये 3 प्रमुख गोष्टी आमच्या राष्ट्रजीवनामध्ये होत्या. त्या 3 गोष्टींमुळे आमचं राष्ट्र हे टिकून राहिलं आणि आपण आमची संस्कृती, आमचं सर्व आम्ही शाबूत ठेवू शकतो. पहिली गोष्ट, जे जे आक्रमण झालं त्या प्रत्येक आक्रमणाला आम्ही उत्तर दिलं. प्रत्येक याला, कोणतंही आक्रमण असो, ते विदेशी असो, कोणतेही असो, त्याला आम्ही उत्तर दिलं. हां, कधी जिंकलो, कधी हारलो. हरणातही इतिहास आमचा, जय पराजय दोन्ही इतिहास आहे. पण असं नाही झालं की आक्रांत आला आणि त्याने आक्रमण केलं आणि तो चालतच गेला आणि पूर्ण आमचा देश सर्व त्यांनी, असं एकही कालखंड नाही ज्या कालखंडामध्ये संपूर्ण भारत देश एकछत्री आमच्या विदेशी आक्रमणाच्या अधिपत्याखाली होता. असं एकही कालखंड नाही. सतत आम्ही त्याला संघर्ष केला आहे आणि या संघर्षामुळे समाजामध्ये पौरुषत्वाचा भाव, वीरवृत्तीचा भाव हा टिकून राहिला. आणि तो टिकून राहिला म्हणजे त्याच्यामध्ये क्षरण झालं असेल, काही वेगवेगळं हे झालं असेल प्रमाण, पण संपला असं नाही झालं. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, या ठिकाणी समाजाचं प्रबोधन करण्याकरता समाज प्रबोधन करणारी मंडळी प्रत्येक कालखंडामध्ये तयार होत गेली. तो आमचा संत समाज असेल, तो प्रवचनकार असेल, तो कीर्तनकार असेल, वेगळ्या पद्धतीने अजून कोणता मंच असेल, समाजाचं प्रबोधन करणं. त्या त्या काळामध्ये स्वरूप बदललं असेल. आपले वेगवेगळे पंथ पाहतो, त्याच्यामध्ये स्वरूप वेगवेगळे झालं असेल. मानव पंथ वेगळ्या पद्धतीने केलं असेल.
पण समाज टिकण्याकरता, समाज प्रबोधन करण्याकरता त्यावेळेस ती मंडळी ही उभी राहिली आणि त्यांनी समाज टिकवण्याचा प्रयत्न केला. ते दुसरं कारण की ज्याच्यामुळे समाज आमचा टिकून राहिला. आणि तिसरी गोष्ट ती म्हणजे आमच्या देशामध्ये असणारी कुटुंब व्यवस्था जगात कुठे नाही, फक्त भारतामध्येच ती आहे. ही कुटुंब व्यवस्था होती म्हणून कुटुंब एकसंघ राहिलं. कुटुंब एकसंघ राहिलं, शेजार धर्म टिकून राहिला. शेजार धर्म टिकून राहिला, समाज आमचा टिकून राहिला. समाज टिकलं, राष्ट्र टिकून राहिलं. मी म्हणलं याच्या क्षरण आहे, याच्यामध्ये कुरीती आली, या सगळ्या गोष्टी झाल्या, समाज संपला नाही. त्याच्यामुळे समाज टिकण्याकरता कुटुंब व्यवस्था ही सुद्धा फार मोठ्या प्रमाणाचा घटक आहे, हे आपण मान्य करावं लागेल. आता इथून मी विषयाला सुरुवात करतो की कुटुंब प्रबोधनाची विचार करण्याची आणि त्याच्यावर काही नाही काहीतरी विचार करून सोल्युशन काढण्याची वेळ आपल्यावर आज का आली. इंग्रज जेव्हा आले तेव्हा इंग्रज येण्याच्या पूर्वी जे जे आक्रमण झाले ते सगळे आक्रमण समोरासमोर झाले, युद्ध झाले, जिंकलो हारलं हे सगळ्या गोष्टी असतील त्याच्यामध्ये. पण इंग्रज येण्यापूर्वी आमच्या संस्कृतीवर, आमच्या समाजाच्या एकंदरीत जडगणीवर कुठचाही आघात झालेला नाही. धर्मावर झाला, मंदिरं तोडली असेल, हे बाकी झालं असेल, परंतु मूळ आमचे कल्चर जे आहे त्या कल्चरमध्ये आणि हे करण्याच्या दृष्टीने इंग्रज आल्यानंतर काय झालं. इंग्रज आल्यानंतर इंग्रजांनी या ठिकाणचा आले ते मुळात व्यापाऱ्यांनी, पण आल्यानंतर लक्षात आलं इथं तर राज्य करू शकतो आपण, तो विषय वेगळा आहे, आणि त्यांनी राज्य केलं इथे. पण इथे जेव्हा ते स्थिर झाले, राज्य करायला लागले, तेव्हा त्यांच्या लक्षात असं आलं, त्यांनी सर्वे केला आणि एकंदरीत समाज रचनेची पूर्ण सर्वे केल्यानंतर त्यांच्या गोष्टी लक्षात आल्या की जोपर्यंत या ठिकाणची संस्कृती आणि या ठिकाणची कुटुंब व्यवस्था ही उद्ध्वस्त आम्ही करत नाही, याला डायव्हर्शन करत नाही, तोपर्यंत इथे आम्ही आणि पाहिजे तसा बदल करून आमचं विचारधारा या ठिकाणी आम्ही एस्टॅब्लिश करू शकत नाही. आणि याचा प्रारंभ त्यांनी केला. प्रारंभ जर कुठून झाला असेल तर इंग्रजांनी सगळ्यात पहिले या ठिकाणी इंग्रजी शिक्षण पद्धती रूढ केली, आणली. ठरवून सहज नाही झालं, कारण इंग्रज येण्यापूर्वी या ठिकाणी शिक्षण पद्धती नव्हती. मुलं शिकत नव्हते का, शास्त्रज्ञ तयार होत नव्हते का, सगळं इथे होत होतं. आमच्या इथे गुरुकुल पद्धती होती त्यावेळेस. 1.25 लाख गुरुकुल हे आपल्या देशामध्ये इंग्रज येण्यापूर्वी होते. आणि गुरुकुल पद्धतीमध्ये शिक्षणाकरता तिथे आलेला मुलगा सर्व प्रकारचं शिक्षण एका गुरुकुल संस्थेमध्ये त्याला मिळायचं. त्याला जे शिकायचं आहे ते, त्याला इतिहास शिकायचा आहे, फिजिक्स शिकायचं आहे, केमिस्ट्री, जे शिकायचं आहे ते तो शिकत होता. इंग्रजांना लक्षात आलं की याच्यापासून हा समाज एकसंघ होतो आहे. समाज याला तोडण्याकरता म्हणून आपल्याला काही करावं लागेल, म्हणून त्यांनी इंग्रजी प्रकारची शिक्षण पद्धती रूढ केली आणि हळूहळू इथली गुरुकुल पद्धती संपवली. मग त्यांना जागा देणं, त्यांच्यावर काही नियम टाकणं, परिपत्रक काढणं, त्याच्यातून गुरुकुल चालवणं कठीण झालं. गुरुकुल जे चालवत होते त्यांना, आणि ते बंद पडले पलीकडे. मग इंग्रजी शिक्षण पद्धती, ही जी इंग्रजी शिक्षण पद्धती आली त्याच्यामुळे आपल्या समाजामध्ये बदल व्हायला सुरुवात झाली. ज्याने ही शिक्षण पद्धती आणली त्याचं नाव जॉन मेकॅले. त्यांनी काय केलं, ही शिक्षण पद्धती आल्यानंतर त्यांनी इंग्लंडच्या संसदेमध्ये एक भाषण केलं, लिखित स्वरूपात अजून तिथे आहे. तो असं म्हणाला की मी भारतामध्ये अशी शिक्षण पद्धती दिलेली आहे, या शिक्षण पद्धतीचा परिणाम आता 5-10 वर्षात 25 वर्षात दिसणार नाही, परंतु 125-150 वर्षानंतर या ठिकाणचा जो युवक या पद्धतीतून तयार होईल त्याची विचार करण्याची क्षमता, त्याची विचार करण्याची पद्धत ही मुळात बदललेली तुम्हाला दिसेल. शब्दप्रयोग जो केला की असणारा युवक आणि ती पिढी ही इंग्रजालेली राहील, त्यांची मानसिकता ही वेस्टर्न कल्चरची राहील. त्यांचा या ठिकाणचा असणारा जो काही संस्कार आणि संस्कृती आहे याच्यावरचा विश्वास हा तडा देईल, उडेल, आणि त्याच्या मनामध्ये भाव येईल विदेशात जे आहे ते सर्वश्रेष्ठ, आमच्या इथे आहे कनिष्ठ, तुच्छ. ही मानसिकता पेरण्यामध्ये या शिक्षण पद्धतीतून त्यांनी प्रयत्न केले, ते यशस्वी झाले. मग इथे जे आहे ते सगळं वाईट, बाहेरून आलं चांगलं.
मग बाहेरून आलेला आमचंच जरी असेल तरीसुद्धा तिथून आला तर चांगलं, तोपर्यंत वाईट. आमच्या इथे योगा आला, कुठून आला? योगा कुठचा आहे? आसनं, योगा, प्राणायाम आपलं इथलं हे सगळं. पण त्या मधल्या कालखंडात सगळं गेलं आणि हे विदेशात गेलं, विदेशात फोफावलं आणि विदेशातून इथे आलं आणि इथे आल्यानंतर मग आम्ही योगा स्वीकारला. नाही नाही, तो विदेशातून आला ना, चांगला. ही मानसिकता ही तयार करण्यामध्ये ते यशस्वी झाले. मग त्याला रामदेव बाबांनी मोठ्या प्रमाणात प्रसार केला, ती हे झाली जी पुढची गोष्ट आहे. परंतु मुळात तिकडून आला त्याच्यामुळे तो आम्ही स्वीकारला, ही मानसिकता ही महत्त्वाची. तर ही एक कन्सेप्ट झाली की विदेशातल्या सर्व गोष्टी चांगल्या. मुळात खरोखर असं होतं का? एक दुसऱ्या अँगलने तुम्ही विचार करा. जेवढे जेवढे युरोपामध्ये किंवा विदेशामध्ये शास्त्रज्ञ झाले, याच्यातले बहुतांश शास्त्रज्ञ, मी सर्व नाही म्हणत, बहुतांश शास्त्रज्ञ हे 17वी शताब्दी, 18व्या शताब्दीमधले किंवा थोडंसं 16व्या शताब्दी शेवटी या कालखंडामधले सगळे आईन्स्टाईनपासून कसं काय हे 17व्या शताब्दीचे, 18व्या शताब्दीचे. त्याच्या आधी का नाही झाले? ख्रिश्चॅनिटी येऊन तर 2000 वर्ष झाले. 2000 वर्षामध्ये पहिले 1500 वर्ष शास्त्रज्ञांचं प्रमाण कमी का होतं? ते नंतर का वाढलं? कारण ते इथे आल्यानंतर आमच्या गुरुकुल पद्धतीत जे सगळं बंद झालं, दप्तर बंद झालं, ते सगळं शिक्षण बंद झालं. ते त्यांनी रिओपन केलं. ते संस्कृतमध्ये होतं. त्याचा अभ्यास केला आणि अभ्यास करून त्याच्यातून त्यांनी शोध लावले. म्हणून शास्त्रज्ञ तिकडे आपल्याला 17व्या 18व्या शताब्दीत सापडतील. म्हणजे आपल्या इथल्या शिक्षणाचा उपयोग त्यांनी करून घेतला, पण आपल्यावर एक पडदा पडला की तुमच्या इथं सर्व कनिष्ठ, निकृष्ट, याच्यात काही अर्थ नाही, जे आहे ते, आणि पाश्चात्य ज्यातून येईल ते सगळं चांगलं. ही एक पाश्चात्य विचारधारेची एक आपल्या मनावर त्यांनी बिंबवण्याकरता प्रयत्न केला आणि पुष्कळ अंशाने ते यशस्वी झाले. पुष्कळ म्हटले, पूर्ण अंशाने नाही झाले, हे तर आहे, सिद्ध आहे. नाही तर आपण टिकलो नसतो. आणि मग त्याचे परिणाम स्वाभाविकपणे जे असतात ते आपल्याला आपल्या याच्यामध्ये पाहायला मिळाले. आणि म्हणून मी जे म्हटलं की इंग्रज आल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने आपल्या कल्चरवर, आपल्या संस्कृतीवर, आपल्या इथल्या असणाऱ्या रूढी परंपरा याच्यावर आघात करून त्या संपवण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामुळे झालेले बदल हे स्वाभाविकपणे आपल्याला दिसतील. बदल कुठपर्यंत आहे? छोट्या छोट्या गोष्टी न लक्षात येता आपल्या इथे असणारे बदल छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्यापर्यंत आले, आपल्याला कळलेच नाही. उदाहरणाकरता मी केवळ 1, 2, 3 फक्त बदल सांगेल. बाकी आपण याच्यावर चिंतन करून विचार करावा की कशा पद्धतीने येऊ शकतो. आपल्या इथे जन्मदिन साजरा करण्याची पद्धती बदलली. जन्मदिन आता बिना केक न काटता, मेणबत्ती लावून ती न विजवता, असं नाही, ही पद्धती रूढ झाली. आली कुठून? ते कुठतरी सिनेमामध्ये ते आलं, सिनेमाचं पाहून आलं, आपल्याही घरी करावं असं वाटलं आणि मग ती याच्यामध्ये आल्या आणि त्याच्यातून ते आपल्या घरी पोहोचलं. ते आपल्या इथे जन्मदिन आधी साजरे होत होते. 2 कन्सेप्टमधला फरक आपण नवीन पिढीला सांगतो काय, हा मुळात मुद्दा आहे. त्यांनी करू नये असं नाही, त्यांनी का करू नये आपण सांगतो काय, आणि का करू नये हे जर आपण सांगितलं नाही तर तो करणारच आहे. जन्मदिन आपण आपल्या सगळ्यांचे आपल्या पिढीमध्ये आठवा, जन्मदिन साजरे व्हायचे. कसे व्हायचे? औक्षवण करायचं आपण. औक्षवण करताना आई करून झाली, करताना आजी करून झाली, तो दिवा समजा विजला तर ती म्हातारी काय म्हणायची? कोण बोहार आलं, कोणी अवलक्षण दाखवलं, कोणी बोहार आलं तर काही नाही, ते हवेने विजला तो. पण कल्पना काय की मी याच्या जीवनामध्ये प्रकाश टाकण्याकरता म्हणून अक्षवण करतोय, याच्या जीवनामध्ये प्रकाश आला पाहिजे, याचं जीवन प्रकाशमान झालं पाहिजे, म्हणून ते अक्षवण होतं. ते सांकेतिक स्वरूपात होतं. ते याच्यामध्ये बदल काय झाला? आम्ही मेणबत्ती लावली आणि फुंकून विजवली. म्हणजे आम्ही सांगतो की तुझ्या जीवनामध्ये अंधार पसरो. जेव्हा आम्ही लावला तो दिवा जळून अंधार त्याच्यामध्ये पसरला पाहिजे. ही कन्सेप्ट त्यांनी रूढ केली, आम्ही ती स्वीकारली. याच्या मागचा भाव आम्ही समजलोच नाही. नवीन पिढी हे सांगा तर नवीन पिढी बंद करते. मी आता पाहिलं की मोठ्या प्रमाणात मेणबत्ती विजवणं बंद झालं, कमी झालं. म्हणजे मी बंद नाही म्हणत, कमी झालं. हां ठीक आहे, केक खात असतील. केक खाण्याला आपला विरोध नाही आहे,
काहीतरी गोड करायचं, लाडू करायचं, काय करायचं, केक खातील ते. पण जी त्याच्यामुळे येणारा संस्कार आहे त्या संस्काराचा विचार आपण केला पाहिजे. अक्षवण झाल्यानंतर आपल्याला काय मिळायचं, म्हणजे माझ्या पिढीमध्ये तर 5 चॉकलेट मिळायचे, 4 चॉकलेट मिळायचे, ते लेमन ड्रॉपचे ते असे व्हायचे गोल. आनंद व्हायचा, 4 चॉकलेट मिळाले, 5 चॉकलेट मिळाले. एक 5-10 मिनटं झाले की लगेच वडील म्हणायचे, काय रे ताईला एक देणार नाही का? तर त्या 5 मधलं एक ताईला. तिथ्यात एक दोस्त आहे कोणी, तो तुझा दोस्त आहे ना, मग त्यांना देणार का? त्याच्यातलं एक त्याला. शेवटी मिळायचे किती? 1-2. पण याच्यामध्ये संस्कार होते का? जे मला मिळालं ते सगळं माझं नाही आहे, मी दुसऱ्याला दिलं पाहिजे, हे समाजाला देण्याचं मी लहानपणापासून शिक्षण या जन्मदिन पद्धतीत होतं, ते विसरलो आम्ही. मग बदल स्वरूप काय आला त्याच्यामध्ये? गिफ्ट, की ते हे का केक कापली की त्याच्यानंतर गिफ्ट मिळेल. मग तो गिफ्टची वाट पाहतो, किती गिफ्ट मिळाली. आणि संयम नाही ना, मग लगेच ते उडून दाखव ना मला काय मिळालं. नाही, आपण घरी जाऊन पाहू. नाही नाही नाही, मला आत्ता पाहायचं आहे. ती एन्झायटी असते. संयम घरात सांगितला नाही, त्याच्यामुळे तो गिफ्ट तो करतो. बरं, त्याच्या पलीकडे पुन्हा अजून तर जो गिफ्ट देतो तो थांबतो तिथेच, तो जातो का? गिफ्ट दिली आणि चालला गेला, तो थांबतो. त्याला माहिती आहे मला काहीतरी रिटर्न गिफ्ट मिळेल. कोणत्या संस्काराकडे चाललो आपण? म्हणजे जन्मदिन साजरे करण्याची पद्धत रूढ विदेशातून आली, त्याचा विचार न करता आम्ही स्वीकारली, त्याचे परिणाम समाजात पाहायला मिळतात. अशा कोणकोणत्या गोष्टी आहेत त्याचा, आणि विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की कशा पद्धतीने आपल्या या सगळ्याच्यावर आघात करण्याचे सिस्टमॅटिकली प्रयत्न हे सुरू आहेत. याच्यापासून आपलं कुटुंब आणि आपला समाज हा टिकवणं आणि त्याच्यातून योग्य पद्धतीने त्यांना दिशा देणं हे पुढच्या काळात आपल्याला करावं लागतं. आपल्या सणवारावर असेच आघात झाले. आपल्या ज्या काही रूढी परंपरा होत्या त्या रूढी परंपरा बेकार आहेत म्हणून टाकून देण्या का झाल्या? ठीक आहे, त्याच्यामध्ये जे काही अनावश्यक असतील त्या बदल केला पाहिजे. हे तर आपल्या धर्मात पहिल्यापासून स्वीकार आहे. आपल्याला ज्या अनावश्यक गोष्टी आहेत त्या बदल करून नवीन गोष्टी आपण स्वीकारतो. अनेक गोष्टी बदल आपल्या सगळ्याच्यामध्ये झाल्या, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा मग विचार करता नवीन पद्धतीने आले, आम्ही स्वीकारले. कारण तीच मानसिकता की विदेशातलं चांगलं, आमचं सगळं वाईट. मग अलीकडे वेगवेगळ्या स्वरूपाचे डेज आपण पाहतो. डेज साजरे करणं सुरू झाले. फादर्स डे, मदर्स डे, व्हॅलेंटाईन डे. आमच्या सणवारात हे नाही आहे का? सणवारात आहे, सण आहेत ना असे. रक्षाबंधन आहे, भाऊबीज आहे, पुष्कळ असे आहेत की जे याच्याशी, आणि त्याचं भावनिकने कसं त्याचं कनेक्शन आहे ते आम्ही सांगितलं नाही घरी. हे स्वीकारलं. आणि स्वीकारलं का स्वीकारलं? आमची गरज आहे की नाही याचा विचारच केला नाही, पण आम्ही स्वीकारलं, कारण तिकडून आलं म्हणून. फादर्स डे, मदर्स डे ही त्यांची विदेशातली गरज आहे. याचं कारण तिथे कुटुंब एकत्र राहत नाही. त्याच्या आईचा त्याच्या वडिलांशी डायव्हर्स झालेला असतो 2 वर्षात. आई दुसऱ्या पुरुषांबरोबर राहत असते. वडील त्यांचा डायव्हर्स झाल्यामुळे तो दुसऱ्या स्त्रीसोबत राहत असतो. आई वडील सोबत नसतात. एका ठराविक वर्षानंतर त्याची शिक्षणाची व्यवस्था सरकार करते. म्हणून त्याला असं वाटतं की वर्षातून एकदा मी आईला भेटलं पाहिजे, वडिलांना भेटलं पाहिजे. मग त्या दिवशी तो आईला किंवा वडिलांना फोन करतो, अपॉइंटमेंट घेतो. आज दिवसभर मी तुझ्यासोबत राहील, आपण मजा करू, बाकी सर्व गोष्टी करू, एंटरटेनमेंट करू. तो फादर्स डे, तो मदर्स डे. आमच्या इथं तर 365 दिवस वडील आई वडील आमच्यासोबत आहे. पाहिजे तेव्हा बोलू शकतो, भेटू शकतो, अपॉइंटमेंट घ्यायची गरज नाही. तरी फादर्स डे आम्ही मनवायचा, तरी मदर्स डे आम्ही करायचा. पण ती मानसिकता तिकडे होतं ना, मग चांगलं आम्ही स्वीकारतो. अशा या छोट्या छोट्या गोष्टी विदेशातून शिक्षण पद्धतीतून जी मानसिकता बनली त्या मानसिकतेचा परिणाम आहे, लक्षात ठेवा. आणि याचे परिणाम हळूहळू कुटुंबामध्ये आमच्या परस्पर आपसामध्ये असणारा आमचा स्नेह, परस्पर आमच्यामध्ये असणारी आपुलकी, परस्पर विश्वास याला कुठेतरी तडे जायला लागले. पण त्याच्यामध्ये कुटुंबामध्ये डायल्युशन व्हायला, मी असं नाही म्हणत ही सगळी उद्ध्वस्त झाली, बिलकुल नाही झाली. पुष्कळ प्रमाणात हे आणि चांगलं अजून आहे. परंतु जाण्याच्या या मार्गावर आणि त्याचे सगळे आहे, त्याला त्या मार्गापासून थांबवणं आणि योग्य दिशा देणं, त्याच्यात त्या चांगल्या गोष्टी तर जरूर स्वीकारल्या पाहिजे. मी असं नाही म्हणत सगळं वाईट आहे,
विदेशातल्या चांगल्या गोष्टी तर स्वीकाराव्या, पण विचार करून स्वीकारा की त्याचं. म्हणून मी 2 शब्दप्रयोग करतो. या 2 शब्दप्रयोगाचा अर्थ समजून त्याचं जर भान घरामध्ये ठेवलं तर याच्यापासून आपण आणि सर्व गोष्टी करू शकतो. एक आहे मॉडर्नायझेशन आणि दुसरा वेस्टर्नायझेशन. मॉडर्नायझेशन आम्हाला स्वीकारावंच लागेल, आधुनिकीकरण स्वीकारावंच लागेल, कारण त्याच्यामुळे सगळी आमची प्रगती आणि सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यापासून दूर होऊन उपयोग नाही. त्याचा उपयोग कसा करायचा, विवेक कसा करायचा, संयम कसा करायचा हे आम्ही सांगून करू शकतो. पण मॉडर्नायझेशनच्या नावाखाली आमच्याकडे वेस्टर्नायझेशन, पाश्चात्तीकरण घरामध्ये येत आहे का? येत असेल तर कोणत्या माध्यमातून येत आहे? मी 1-2 उदाहरणं सांगितली. ते थांबवणं हे आवश्यक आहे आणि ते थांबवण्याच्या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करा. म्हणून मी मगाशी म्हटलं की या सगळ्या याच्यामध्ये आपल्या घरामध्ये ज्या पद्धतीने इंग्रजांनी हे कन्सेप्ट रुजवली ती दूर करण्याकरता प्रयत्न वास्तविकता स्वातंत्र्यानं व्हायला पाहिजे होता. दुर्दैवाने झालं नाही. जे काही झालं असेल तर सोडून द्यायचं. पलीकडे आम्हाला कसाचा विचार करता येईल या दृष्टीने ही कुटुंब व्यवस्था आमची शाबूत ठेवणं, अखंड ठेवणं, त्याच्याकरता म्हणून नवीन पिढीला योग्य त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी समजावून सांगणं याची आवश्यकता आहे. आणि म्हणून मुळात हा विषय कुठून सुरू झाला, काय झाला आणि कशा पद्धतीने तो आला याच्या संबंधी मी आपल्याला आणि विवेचन केलं आहे. वेळ पाहिला किती झाला. केवळ विचार करून होणार नाही आणि याच्यावर काही नाही काहीतरी आपल्याला विचार करून योग्य पद्धतीने त्याच्यावर मार्गही काढावा लागेल ना. आणि म्हणून आपल्याला थोडासा वेगळ्या पद्धतीने मी आपल्यासमोर विषय मांडणी करण्याचा प्रयत्न करतो. याचा आपण आपल्या कुटुंबामध्ये, घरामध्ये हळूहळू प्रवेश करून करता येईल का? म्हणजे मग आपल्याला सगळ्याला कुठं ना कुठंतरी योग्य पद्धतीने आणि उपाययोजना करता येईल. कारण कोणत्या गोष्टीत हे वाईट असं म्हणून काय उपयोग आहे? म्हणून काहीच होणार नाही. आणि म्हणून काही गोष्टींचा आग्रहपूर्वक आपल्या घरामध्ये सुरुवात करायची. कदाचित आज ते स्वीकारलं जाणार नाही, कालांतराने काही कालखंडानंतर त्याच्यामध्ये स्वीकारण्याची वृत्ती येईल. या सगळ्याचं मूळ जर कारण तुम्ही पाहिलं असेल तर घरामध्ये संवाद आमचा बंद झाला, कमी झाला, काही ठिकाणी बंद झाला. हा संवाद कमी झाल्यामुळे, बंद झाल्यामुळे स्वाभाविकपणे त्याचे काही दुष्परिणाम. घरामध्ये कोणी आला तर आल्यानंतर आदरातिथ्य, त्याची विचारपूस, हे येणाऱ्या सगळ्या नवीन टी व्ही म्हणा, मोबाईल, या सगळ्या आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचा परिणाम आपल्याला दिसतो. त्याच्यावर घरामध्ये मग आम्हाला काही उपाययोजना करता येईल. म्हणजे एक उदाहरण तर मुद्दाम सांगण्याचा आणि मन होऊन आलं. मी आमच्या घराच्या बाजूला 4 घरं पलीकडे एक गृहस्थ राहतात, दोस्त आहे, मित्र आहे, त्यांच्या घरी गेलो. त्यांच्या घरी जाऊन गेल्यानंतर दारामध्ये घरात सगळेजण टी व्ही सुरू होता, बसले होते आणि मी आल्यानंतर या रामा सर बसा. मी बसलो. मला त्यांना काही सूचना द्यायची होती, निरोप द्यायचा होता, म्हणून मी निरोप देण्याकरता म्हणून सुरुवात केली. तर ते घरातले करता पुरुष जे होते, पुरुष महिला, ते म्हण रामा असं थांबू थोडंसं, हे सिरियल आहे ना, हे थोडंसं एवढं संपू द्या, हे खूप मजेदार आहे, हे जरा आम्ही पाहून घेतो, मग आपण बोलू. तर ते 5-10 मिनटं चाललं. 10 मिनटांना जाहिरात आली. हा सांगा बरं आता काय. आता ती बातमी सांगायची तर म्हटलं एकदम कशी सांगायची, थोडंसं त्याची पार्श्वभूमी करायची, म्हणून मी थोडंसं आपलं सुरुवात केली. ते असं झालं तसं. तर ते 2-3 मिनटात जाहिरात संपली. पुन्हा सिरियल सुरू झालं. 1 मिनिट थांबलं, हे पहिल्यांदा आपण पाहून घेऊ. असं 2-3 वेळा झालं. मग साधारण 20-1 मिनटं मी त्या घरात 25 मिनटं थांबलो. मग विचार आला की आपण काही इथे सांगून उपयोग नाही. मी घरी गेलो. घरी जाऊन व्हॉट्सअपवर मेसेज टाकला त्यांना. ते सिरियल संपलं असेल एक अर्धा-पाऊण तासानंतर. मग त्यांचा फोन आला, अरे तुम्ही आले होते घरी, म्हणून तुम्ही निघून गेले का, कसे काय आले होते? म्हणलं मी कशा करता आलो होते, तुमच्या व्हॉट्सअपवर मेसेज टाकला, पाहून घ्या. त्यांचा मेसेज पाहिला. मग लगेच त्यांचा फोन, अरे म्हणून तुम्ही सांगितलं नाही एवढी महत्त्वाची. त्यांचे चुलत काका निधन झालं होतं आणि त्याच्यामुळे त्यांना निरोप द्यायचा होता की तुम्ही पोचता की नाही. त्यांचा फोन मला आला होता की तुम्ही पोचता की तुमची वाट पाहू की आम्ही पुढच्या कार्यक्रमाला लागू म्हणून. तर हे सांगायला मला कोणी येत नाही. ते म्हणून तुम्ही सांगितलं नाही, म्हणून तुम्ही सांगायला मला वेळ कोणी दिला. तुम्ही सगळे त्या टी व्ही सिरियलमध्ये इतके घुसले होते की तुम्हाला बोलायची फुरसत नाही.
ही परिस्थिती घरामध्ये होऊन राहिली आहे. आणि तेव्हा त्याच्यामुळे आपल्याला याच्यावर तोडगा, याच्यावर सोल्युशन, याच्यावर उपाय करावा लागेल. म्हणून म्हटलं घरातला संवाद बंद झाला आहे. तुम्ही प्रवास करा, प्रवास करताना पहा, पहिल्यांदा प्रवास करताना प्रवासी आपसात सीट मिळण्याकरता भांडून त्या ठिकाणी बसायचं, थोडंसं तू मी व्हायचं. पण एक अर्धा पाऊण तासानंतर ते दोस्तही व्हायचे. तू कुठचा आहे, कोणत्या गावाचा आहे, काय वार्तालाप चालायचा ना, त्याच्यामध्ये त्यांचं आपसात मिलन त्याच्यामध्ये व्हायचं, मग सगळ्या त्या गोष्टी चालायच्या. अलीकडे प्रवास करताना तुम्हाला दिसेल की कोणीही प्रवासी बाजूच्याची बोलत नाही, हातामध्ये त्याच्या तो जो सुरू करतो. नवीन पिढी असेल ते लॅपटॉपवर एखादा पिक्चर लावतो आणि तो आपल्या कानात टाकून पाहतो. संवाद बंद झाला, सर्व ठिकाणी संवाद बंद झाला. संवाद बंद झाला की स्वाभाविकपणे परस्पर असणारं प्रेम, परस्पर असणारं सख, या सर्व गोष्टी स्वाभाविक होतात. आणि म्हणून संवाद पुन्हा आपल्याला एस्टॅब्लिश करावा लागेल. तो करण्याकरता आपल्याला काही प्रयत्न करावा लागतात. आणि ते प्रयत्न करण्याकरता एकच सहज साधा सोपा उपाय असा आहे की आपण आपल्या घरी आठवड्यातून एक दिवस सर्वांनी सामूहिकपणे 1 तास घालवायचं, असं ठरवता येईल. मी रोज नाही म्हणत, कारण प्रत्येकाचे कमी असं वेळा असू शकतात. काय दिवस तुम्ही ठरवा कोणताही. आपल्या घरी असणारी कुलदैवत असेल तो दिवस ठरवा, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार कोणताही ठरवा. त्या दिवशी घरातल्या सर्वांनी वयवर्ष 2 पासून वयवर्ष 80 सगळ्यांनी एकत्र बसायचं, हे ठरवायचं. सुरुवातीला आग्रह करू नका, रिॲक्शन येईल, स्वाभाविक त्याला वाटतं. आणि हे मी केलेला प्रयोग आहे, त्याच्यामुळे निश्चित यशस्वी आहे की तो कालांतरानंतर येऊन बसतो, त्यालाही वाटतं आपण याच्यामध्ये सहभागी झालो. कारण त्याची एकंदरीत सगळी रचना जी आहे त्याच्यामध्ये एकत्र बसल्यानंतर काय करायचं त्याची ठरवून साधारणतः माझ्या 1-1.5 तास आपण आठवड्यातून काढला पाहिजे. तर आपल्या घरी जे कोणतं कुलदैवत असेल त्याचं जे काही स्तोत्र असेल, जे काही असेल, रामरक्षा म्हणा, हनुमान चालीसा, जे काही असेल ते एक 10-15 मिनटं म्हणा, तासभर म्हणू नका, 10-15 मिनटं म्हणा. ते झाल्यानंतर सगळ्यांनी घरामध्ये एखादा हलका फुलका खेळ खेळा, भिंडे खेळा, अजून काही करा, छोटे मोठे हलके फुलके खेळ बसल्या बसल्याचे करा, जेणेकरून घरामध्ये चांगलं वातावरण एनर्जेटिक असं त्याच्यामध्ये तयार. एखाद्या विषयावर चर्चा करा, कोणताही विषय काय, विषय सकारात्मक ठेवा. चर्चेच्या विषयामध्ये क्रिकेट घेऊ नका, टी व्ही सिरियल घेऊ नका, सिनेमा घेऊ नका की ज्याच्यामध्ये आणि वेगळ्या पद्धतीचंही असेल. आपल्या घराची विशेषता अनेक गोष्टी असतात त्याच्यामध्ये. घरामध्ये एखादा सण साजरा करायचा, यावेळी दिवाळी कशी साजरा, तुला काय वाटतं, तुला काय वाटतं, बोलू द्या सगळ्यांना. तो उलटा बोलेल त्याला बोलू द्या. त्याला जेव्हा वाटेल की घरामध्ये माझं म्हणणं ऐकलं जातं, तो घराचा सदस्य होईलच. बोलू द्या त्याला जे बोलायचं ते. त्याला वाटेल की माझी आई माझं ऐकते. आज माझी आई माझ्याशी ऐकण्याचा, आईला वेळ नाही आहे, वडिलांना वेळ नाही आहे, हे तो पाहतो आहे, म्हणून तो बाहेर जातो आहे, म्हणून तो मोबाईलमध्ये जातो आहे, म्हणून टी व्ही पाहत बसतो आहे. याला पर्याय मिळाला तर तो हे करणार नाही, अनुभव आहे. सामूहिक त्याशी सगळ्यांनी जेवण करा. एकत्र भोजन करणं हा संस्कार आहे. भोजन करताना टी व्ही, मोबाईल पाहू नका. आता जेवण करताना टी व्ही सुरू असतं, आपण जेवत असतो, हातामध्ये घास असतो, ते इतकं त्याच्यामध्ये मोडतं की याच्यावर हातातल्या घासावर कीटक पडतात, काय पडतात काय नाही, संपलं की खाऊन टाकतो. पोषक जेवण होणार नाही. जेवायला किती वेळ लागतो? 15 मिनटं. जेवण करून घ्या. टी व्ही पहा ना, सिरियल पहा, काही हरकत नाही त्याला, पण जेवण करताना पाहू नका. जेवताना वापर करू नका. महत्त्वाचा फोन आला असेल तर घेतली तुम्ही गोष्ट वेगळी. तर टी व्ही, मोबाईलपासून दूर राहा त्या 1.5 तासात, वेगळं ठेवा आणि सामूहिक जेवण करा. त्याच्यावर जे संस्काराच्या गोष्टी मंत्रवर ते सगळं करा. असं घरामध्ये आठवड्यातून 1 दिवस 1-1.5 तास घरातल्या सर्व सदस्यांनी एकत्र येण्याचा पायाचा काय परिणाम. त्याच्यामुळे घरामध्ये संवाद सुरू होईल, घरामध्ये एकमेकांसंबंधी असणारा विश्वास हा अधिक सक्षम होईल, परस्पराचं प्रेमाचं, सहकार्याचं हे वातावरण तयार होईल. त्याला असं वाटेल की घर माझं आहे. आज त्याला, नवीन पिढीला घर माझं आहे वाटतं, पण कुठतरी आपल्या विचारधारे त्याच्यामध्ये डायल्युशन आलं आहे. ते डायल्युशन आपोआप त्याच्यामध्ये दूर होईल. म्हणून संवादाचं वातावरण घरामध्ये निर्माण करण्याकरता आपल्याला
असं आठवड्यातून एक दिवस हा प्रयत्न करता येतो. त्याच्यामुळे भोजन आणि भजन या दोन गोष्टी आठवड्याला करण्याकरता, म्हणून दोन भो मिसाईल की भोजन एकत्र भजन याचा विचार करा. हळूहळू याच्यामध्ये कमीत कमी एक वेळा जेवण सगळ्यांनी एकत्र करणं शक्य असेल तर करा, ज्या ठिकाणी असेल ते, पण मिनिमम एवढं करता येतं की आठवड्यातून एक दिवस तर आम्ही कमीत कमी सगळेजण एकत्र करू. तिसरी गोष्ट आपल्याला अशी करता येईल की वर्षातून एकदा आपल्या घरातल्या सर्वांनी कुठेतरी आउटिंगला जा, सहलीला जा. त्याच्यामुळे संस्कार होतात, लक्षात ठेवा. जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी बाहेर ट्रिपला जातो त्यावेळेस प्रत्येक मनुष्य आपल्या मूळ स्वभावात येतो. तेव्हा ऐका, आपली मुलं काय बोलतात, त्यांचे विषय कोणते असतात, काय असतात, आपल्याला लक्षात येईल की याला कुठे आपल्याला करेक्ट करावं लागेल. म्हणून आउटिंगला जा, कुठेही जा, तीर्थस्थानी जा किंवा एखाद्या मनोरंजनाच्या ठिकाणी जा, अजून चांगल्या पर्यावरणाच्या दृष्टीने जा, कुठेही जा, वर्षातून एकदा जा. या भ्रमणामध्ये एक विषय अजून जोडला पाहिजे की महिन्यातून कमीत कमी एक वेळा आपल्या आजूबाजूला राहणाऱ्या 5 परिवारांच्या घरी जाऊन बसा, गप्पा गोष्टी करा. हे बंद झालं आहे. म्हणजे केवळ कुटुंब नाही तर शेजार धर्मही बंद झाला आहे. पहिल्यांदा बाजूच्या घरातून लोणचं येत होतं, आपल्या घरातून अजून काही जात होतं, हे बंद झालं. हे सहजतेने सुरू होणं ती कनेक्टिव्हिटी आहे. आणि म्हणून याच्यामध्ये महिन्यातून एकदा आपल्या आजूबाजूच्या 5 घरी जाऊन बसा, दोघंही जण जा, पती पत्नी जा, त्यांच्याशी गप्पा टप्पा करा. हे प्रयोग सांगा, आमच्या घरी आम्ही असं सुरू केला आहे, तुम्हाला करता येईल गप्पा. पण हे गेल्यावर पहिल्या दिवशी सांगू नका पुन्हा, कारण कोणतीही गोष्ट स्वीकारण्याकरता त्याची स्वीकार्यता असेल तर तो हो म्हणेल, नाही तर तुम्हाला काय करायचं आहे, जा आपल्या घरी, माझी जी ਗੱਲ सांगून आले, त्याच्याशी आपली वेवलेंथ जुळू द्या, तो आपला ऐकेल या मानसिकतेत येऊ द्या. असेच कुटुंब सिलेक्ट करा पहिले, हरकत नाही. आणि त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्यामध्ये आपल्याही आजूबाजूच्या परिसरामध्ये होईल. स्वाभाविकपणे 5 कुटुंबांमध्ये जाण्या येण्याच्यातून एक बदल समाज रचनेमध्ये, शेजार धर्म पुन्हा जी इस्टॅब्लिश करण्यामध्ये होईल. त्याच्यामुळे भ्रमण. चौथी गोष्ट भाषा. आपली भाषा जी आहे ही मातृभाषेचा आग्रह घरामध्ये बोलताना जरूर करा. शिकताना तो इंग्रजी शिकू द्या, अजून त्याला जर्मन भाषा शिकायचं, काय शिकायची शिकू द्या, त्याला काही हरकत नाही. पण घरचे सगळे व्यवहार, बोलणं चालणं हे मातृभाषेत जर झालं, कारण हे संशोधनाने सिद्ध झालं आहे की मातृभाषेमध्ये जो शिकतो, जो कोणत्याही मातृभाषेमध्ये ग्रहण करतो, त्याची आकलन शक्ती ही जास्त आहे. अब्दुल कलामांनी सांगितलं आहे, ते मातृभाषेत शिकले, सर्व शिक्षण मातृभाषेत, एवढे मोठे सायंटिस्ट झाले. ते म्हणाले शिक्षणामध्ये कुठेही मला इंग्रजी शिक्षण हे मध्ये अडचण आली नाही, मी मातृभाषेतच शिकलो, इंग्रजी शिकलो, तर इंग्रजी शिकायला हरकत नाही आपल्याला. पण हळूहळू याचा आग्रह धरून, म्हणून घरामध्ये बोलताना आग्रह हा आपल्याला इंग्रजीचा सुरू झाला आहे. पप्पा मम्मी सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्या. तो जर मातृभाषेचा आग्रह आपण धरू शकलो तर त्याच्यामधून घरामध्ये एक स्वत्वाचा भाव घरामध्ये स्वाभाविकपणे जागृत होईल. म्हणून भाषा, भूषा, भूषेमध्ये प्रसंग अनुरूप पाहून त्याप्रमाणे वेशभूषा असावी, असं आपल्या घरातल्या नवीन पिढीला समजावून सांगावं लागेल. असं कर म्हणून नाही म्हणा, त्याला समजावून सांगितलं तर तो करेल. चांगला दिसला पाहिजे, मान्य आहे, त्याच्याकरता योग्य तो वेश परिधान केला पाहिजे, मान्य आहे. पण प्रदर्शन करायचं का, इथे सुद्धा प्रदर्शन नाही झालं पाहिजे. त्याला आवडतं, योग्य दिसतं, चांगलं ते त्यांनी करावं. नवीन नवीन चेंजेस होणार आहे, स्वीकारायचे, करायचे. म्हणून भूषेचा आग्रह. मग आपल्या घरी सणवार असतील, पण योग्य भूषा त्यावेळेस आपण वेश परिधान करतो का? लग्न प्रसंग आहे, अजून कोणतेही प्रसंग आहे, त्या प्रसंगाला त्या अनुरूप आपल्या घरी आपण वेश परिधान करू, त्याचा आग्रह धरता येईल का? आग्रह धरा, करेलच असं नाही, नाही केलं तर काही खूप चिंता करू नका, ते हळूहळू त्याच्यामध्ये बदल हा त्याच्यामध्ये होईल. म्हणून भाषा, भूषा. आणि 6वी गोष्ट भवन. आपलं घर कसं असावं, घर हे संस्कार देणारं असावं. घरातलं वातावरण जर योग्य पद्धतीने असेल तर त्याचा परिणाम घराच्या एकंदरीत सगळ्या याच्यावर होतो. आपल्या घरी फोटो कोणते आहेत, जे आपले महापुरुष आहेत, ज्यांनी देशाकरता काही केलं, असे फोटो आहेत? देवदेवतांचे फोटो आहेत की आपल्या घरी सलमान खानचा फोटो आहे की अजून कोणत्या ॲक्टरचा फोटो आहे?
मग त्याचे संस्कार काय होणार? ते फोटो पाहून घरातले पाहून त्याला काही वाटलं पाहिजे ना. आणि नुसतं फोटो लावून येणार नाही, तर फोटो कोणाचा का आहे हे सुद्धा सांगावं लागेल. की शिवाजी महाराजांचा फोटो आहे, कोण होते शिवाजी महाराज, काय केलं त्यांनी, हे सुद्धा आपल्याला सांगावं लागेल. तर तो म्हणाल हां ठीक आहे, हे तर चांगलं आहे. म्हणून त्याची ती स्वीकार्यता करण्याकरता आपल्याला ती मानसिकता बनवणं. म्हणून घरी आपल्या भोजन, भजन, भाषा, भूषा, भवन आणि भ्रमण या 6 गोष्टीकरता हळूहळू जर आपण आग्रह सुरू केला, तर मला असं वाटतं की सकारात्मक दृष्टिकोनातून कुटुंब आपलं हे योग्य पद्धतीने संस्कार देणारं, शेवटी कुटुंब कशा करता आहे, संस्कार देणार आहे, आनंदी आहे, ज्याच्यापासून आनंद मिळेल ते कुटुंब आहे, आनंद देणारं समाधानी, आणि समाजाभिमुख राष्ट्राभिमुख हे सुद्धा महत्त्वाचं आहे. कुटुंबाला हे ज्ञान मिळालंच पाहिजे की हे सगळं शेवटी माझ्या देशाकरता, राष्ट्राकरता आहे. राष्ट्रभाव असेल तर त्या ठिकाणी आहे, तो राष्ट्रभाव, तो समाजभाव याचं क्षरण या सगळ्या 1200 वर्षाच्या सगळ्या कालखंडामध्ये झालेलं आहे. ते पुन्हा आपण डिस्टर्बिश केलं तर निश्चितपणे आपला देश, आपण गुरुस्थानी जे म्हणतो किंवा वसुदैव कुटुंबकमची जी आपण आणि मांडणी करतो, ते सहज शक्य आहे, काही याच्यात गैर नाही, हे होऊ शकतं. या विश्वासाने आपण आपल्या घरामध्ये आणि काही बदल आणि हे करावे. विषय पुष्कळ मोठा आहे, इतकं सगळं मी चर्चेतून मुद्दाम येण्याकरता घेतो की मग ते कन्व्हर्सेशन होतं प्रत्यक्ष त्याच्यामध्ये, आणि ते कमी संख्येमध्ये शक्य आहे, जास्त संख्येमध्ये शक्य नाही. म्हणून साधारणपणे याची मांडणी आणि आपल्यासमोर हा विषय आपण ठेवला आहे, याचा आपण सगळ्यांनी विचार करावा, एवढी विनंती आपल्याला करून माझ्या वाणीला विराम देतो. नमस्कार.